नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. जम्मू काश्मीरचं ज्या दिवशी विभाजन झालं किंवा कलम 370 हटलं त्या दिवशी मी एबीपी माझासाठी वार्तांकन करण्यासाठी श्रीनगरमध्ये होतो. त्याचबरोबर 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारत यात्रा मी कव्हर केलेली आहे. त्यावेळेला जवळपास 9 ते 10 अतिशय क्रुशियल अशा राज्यामध्ये ती भारत यात्रा आम्ही कव्हर करत होतो. या दोन्ही गोष्टीचा संबंध असा आहे की सत्यपाल सिंग की जे साधारणपणे 14 महिने ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2019 या काळामध्ये जम्मू काश्मीर या राज्याचे ते राज्यपाल होते आणि त्या काळामध्ये घडलेल्या घटनाक्रमावर आधारित ते एक पुस्तक लिहितात. पण त्याच्या आधीच त्यांनी द वायर या यूट्यूब चॅनलला आणि अतिशय वरिष्ठ पत्रकार करण थापर यांना प्रदीर्घ अशी मुलाखत दिली. 1 तास 9 मिनिटाची ती मुलाखत बघितली आणि त्या मुलाखतीनंतर काही मुद्दे चर्चेत आले देशामध्ये. त्यातले 2-3 तर फारच महत्वाचे मुद्दे आहेत. एक म्हणजे श्री नरेंद्र मोदी यांना भ्रष्टाचाराविषयी फारसं काही वाटत नाही असं सत्यपाल सिंग म्हणाले आणि त्याच्यासाठी त्यांनी 2 दाखले दिले. ज्यावेळेला रिलायन्सला एक विम्याचं काम हवं होतं, शासकीय कर्मचाऱ्यासाठीचा हा विमा होता, तो आरोग्य विमा असावा त्यांच्या बोलण्यातनं ते जाणवतंय. आणि त्याच्यामध्ये ज्या रुग्णालयांची निवड केलेली होती ती चुकीची रुग्णालयं होती आणि कर्मचाऱ्यांना दिल्ली आणि इतर राज्याच्या तुलनेनं अधिक प्रीमियम भरावा लागत होता, म्हणून त्यांनी ती योजना रद्द केली. त्याप्रमाणेच एक हायड्रोलिक प्रोजेक्टबद्दल ते बोलले, वीज निर्मितीच्या प्रकल्पाबद्दल. आणि याच्यातनं त्यांना 300 कोटी रुपये वगैरे कमवण्याची संधी होती, पण त्यांनी ती नाकारली. आणि याच्यामध्ये मग राम माधव की जे तसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून येतात, भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय होते, ते खासदारही होते, तर त्यांनी मध्यस्थी केली. म्हणजे त्यांच्या सूचनेनुसार म्हणजे ते भेटायला आले सकाळी, त्यावेळेला आपलं स्नानही झालेलं नव्हतं आणि ते यासाठीच आलेले होते की मी ते काम रिलायन्सला द्यावं. मी ही गोष्ट पंतप्रधानांच्या कानावरती घातली. तसंच गोव्यामधले जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत त्यांच्याही भ्रष्टाचाराबद्दल पंतप्रधानांच्या कानावरती घातलं, पण दोन्ही वेळेला पंतप्रधानांनी काही केलं नाही. आणि त्यामुळे सत्यपाल मलिक असं म्हणतायत की याच्यामध्ये ना पंतप्रधानांना भ्रष्टाचाराबद्दल काही तिरस्कार आहे, ना पंतप्रधान स्वच्छ कारभार करतात, इल इन्फॉर्म्ड. सत्यपाल मलिक तर असं म्हणाले की पंतप्रधान हे जम्मू काश्मीर सारख्या अतिशय महत्वाच्या विषयावरती इल इन्फॉर्म्ड. पण जी चर्चा सुरू झालेली आहे आणि ज्याचा मी संदर्भ दिला की 370 कलम रद्द झालं ते आणि भारत जोडो यात्रा करण्यात, तो चर्चा सुरू झाली ती आहे पुलवामा हल्ल्याची. दुर्दैवाने एक मोठा मिलिटरी कॉन्वॉय जात असताना 300 किलो आरडीएक्सनी भरलेली एक गाडी ही त्या बीएसएफच्या कॉन्वॉयवरती आदळली आणि तिथं जो स्फोट झाला, भीषण स्फोट झाला. आणि तो स्फोट झाल्यानंतर त्याच्यामध्ये दुर्दैवाने आपले 40 जवान शहीद झाले. या मुलाखतीतल्या त्या संदर्भाला घेऊन आता वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. मुख्यत्वे ते असे सूचित करतायत जसं आपले शिवसेनेचे खासदार आणि एकेकाळचे म्हणजे तेव्हाही शिवसेनेबरोबर असलेले श्री संजय राऊत यांनी आज माध्यमांना सांगितलं की आम्हाला तेव्हाही असं वाटत होतं की ही मोदी सरकारने निवडणुका जिंकण्यासाठीची केलेली कन्स्पायरसी आहे, कट रचला होता, म्हणजे आपल्या जवानांना शहीद करण्याचा त्यांनी कट रचला होता वगैरे. आणि मग त्या पाठोपाठ काँग्रेस पक्षाकडनं जे ट्विट आलं ते ट्विट असं सूचित करतं, काँग्रेसने ट्विट केलंय, हमारे देश के जवानों ने सुरक्षित यात्रा के लिए सिर्फ 5 एयरक्राफ्ट मांगे थे. मोदी सरकार ने साफ मना कर दिया. मजबूरन उन्हें बस से सफर करना पड़ा. रास्ते में आतंकी हमला हुआ और हमारे 40 जवान शहीद हो गए. जम्मू कश्मीर के पूर्व राज्यपाल सत्यपाल मलिक ने जब पीएम मोदी से कहा ये हमारी गलती से हुआ है. जानते हैं कि पीएम मोदी ने क्या कहा? पीएम ने कहा तुम अभी चुप रहो. ह्या सगळ्या गोष्टीचा आत्ता चर्चा होत असल्यामुळेच आपण मधल्या ओळीतनं सत्यपाल मलिक हे खरंच असं म्हटलेत का आणि त्यांच्या म्हणण्याचा कॉन्टेक्स्ट असा आहे का की ते सरकारने घडवून आणलेलं ती घटना होती. तर जर तुम्ही पूर्ण मुलाखत बघितलं तर ते असं अजिबात नाहीये. श्री सत्यपाल मलिक असं म्हणतायत की इट वॉज अ कम्प्लीट फेल्युअर ऑफ ऑल गव्हर्नमेंट मशिनरीज इन्क्लुडिंग मी मायसेल्फ ॲज अ राज्यपाल. कारण आमच्याकडे जानेवारी ते फेब्रुवारी या काळामध्ये इनपुट्स येत होते विशिष्ट काळात त्या की अशा पद्धतीचा दहशतवादी हल्ला होऊ शकतो आणि असे इनपुट्स येऊन सुद्धा
कारण राज्यपालाला तिथलं पोलीस रिपोर्ट करत होतं. त्या 300 किलो आरडीएक्सनी भरलेल्या गाडीचा शोध घेण्यामध्ये आम्हाला 10-12 दिवस अपयश आलं. म्हणजे ती गाडी 10 ते 12 दिवस फिरत होती. हे आमचं फेल्युअर. सेकंड फेल्युअर की ज्या संस्थेला म्हणजे ज्या बीएसएफला आपले जवान इकडून तिकडे घेऊन जायचे होते त्यांच्याकडे पण हे इनपुट्स होते. त्यांनी तेव्हाच्या होम मिनिस्टरला याबद्दल सांगितलं, म्हणजे राजनाथ सिंग यांना सांगितलं की आम्हाला 5 चॉपर द्या. ते त्यांनी दिले नाहीत आणि त्यानंतर इनपुट्स असून सुद्धा दुर्दैवाने ते चॉपर न दिल्यामुळे एवढा मोठा कॉन्वॉय गेला. सोबत ज्या महामार्गावरती हे घडलं त्या महामार्गावरती 8 ते 9 ठिकाणात वेगवेगळे ऍडजस्टंट येऊन मिळणारे रस्ते होते आणि त्या रस्त्यांना कुणीही सुरक्षेच्या दृष्टीनं त्या रस्त्यांच्या सुरक्षेसाठी कुठलंही वाहन किंवा फौज तैनात नव्हती आणि दुर्दैवाने ती घटना घडली. सो त्यांचं असं म्हणणं आहे की मी ऍज अ राज्यपाल म्हणून या घटनेला जबाबदार आहे. 2, तेव्हाचं जे इंटेलिजन्स फेल्युअर आहे त्याला सर्व यंत्रणा जबाबदार आहे. 3, गृहमंत्री तेव्हाचे जबाबदार आहेत. 4, बीएसएफ त्याला जबाबदार आहे. पण पुढे जाऊन त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यातनं राजकारण सुरू झालं. ते असं म्हणाले की ही घटना घडल्यानंतर तुम्हाला आठवत असेल की तेव्हाही वाद झाला होता की श्री नरेंद्र मोदी हे एक डॉक्युमेंटरी त्यांची ते जे प्रसिद्ध असे कुठेही जाऊन काही पद्धतीच्या धाडशी ऍक्टिव्हिटीज करत असतात ती नंतर रिलीज झाली आपल्याकडे डॉक्युमेंटरी. त्यांच्याबरोबर नॅशनल पार्कमध्ये शूटमध्ये बिझी होते, तिथे फोन लागत नव्हते. ते परत ज्या वेळेला त्यांचा फोन पंतप्रधानांशी झाला त्यावेळेला पंतप्रधानांनी त्यांना असं सांगितलं की ज्यावेळेला सत्यपाल मलिक असं म्हणाले की हे आपलं फेल्युअर आहे की आपण 5 एअरक्राफ्ट दिलेली नाहीयेत, त्यावर पंतप्रधान असं म्हणाले की आता तुम चुप राहो. पुढे जाऊन ते असं म्हणाले की माझे अजित डोवाल जे नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर आहेत त्यांना दुसरी टर्म मिळालेली आहे, त्यांच्याबरोबर खूप चांगले संबंध आहेत, त्यांनाही मी सांगितलं, त्यांनीही सांगितलं की तुम चुप राहो. सो कॉन्टेक्स्ट जो आहे ना तो हा आहे की याच्यामध्ये पुलवामाचा एक अटॅक घडला, तो अटॅक बरं त्याच्यात पुढे हाही प्रश्न विचारला आहे, तो फार स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्हाला असं वाटतं का की पुलवामा अटॅकमध्ये आपलीच काही यंत्रणा होती, तर त्याच्यावरती त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं की नाही, म्हणजे भारताअंतर्गत अशा कुठल्याही व्यवस्थेनं 300 किलो आरडीएक्स वगैरे देऊन आपल्या जवानांचे बळी घेतलेले नाहीत. हे पाकिस्तानचंच काम होतं आणि पाकिस्तानच्याच मदतीनं हा हल्ला झाला. पण पुढे ते सूचक बोलून गेलेत आणि म्हणून ते राजकारण सुरू झालं की ही घटना घडल्यानंतर आपलं इंटेलिजन्स इनपुट्स असताना सुद्धा जे लॉजिस्टिक सपोर्ट आपण द्यायला हवा होता तो दिलेला नसताना ही घटना घडल्यानंतर ज्या दिशेनं ते गेलं, कारण तुम्हाला आठवत असेल आणि इथं खरं ते राजकारण सुरू होतं जे मी भारत जोडो यात्रेचं बोललो. क्रोनॉलॉजी बघा, ती 2019ची निवडणूक व्हायच्या आधी महाराष्ट्रामध्ये जे 2014 मध्ये झालं की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही वेगवेगळी लढेल अशी स्थिती होती. कारण भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांना असं वाटत होतं की 2014 मध्ये आपण जेवढ्या जागा लढून 123 वगैरे आपल्याला जागा मिळाल्या, आता तर आपलं सरकार पूर्ण 5 वर्ष चाललेलं आहे आणि मी पुन्हा येईन वगैरे असं होतं. तर त्यामुळे जर आपण शिवसेनेला वगळून या निवडणुकीमध्ये स्वतंत्रपणे गेलो तर 144ची मॅजिक फिगर आपण गाठू शकतो. पण त्याच काळामध्ये जे काही इनपुट्स सरकारबद्दल, केंद्र सरकारबद्दल तेव्हा येत होते ते असे दाखवत होते की 2014 प्रमाणे श्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीला ही निवडणूक सोपी नाही. आणि म्हणून त्यावेळेला भारतीय जनता पार्टीनं पुढाकार घेऊन लोकसभा निवडणूक आपल्याला माहिती आहे ती मार्च-एप्रिलमध्ये महाराष्ट्रात आधी होते, देश पातळीवरती होते, नंतर ऑगस्ट-नोव्हेंबरमध्ये आपली राज्याची निवडणूक होते. सो तिथे पुढाकार घेऊन भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेबरोबर जागा वाटप केलं लोकसभेचं. त्याच्यानंतर पुलवामा घडला आणि पुलवामा नंतर मग जे सर्जिकल स्ट्राईक झालं, सर्जिकल स्ट्राईकमध्ये हम घुसके मारे वगैरे जे झालं, त्यामुळे एक नॅशनल परसेप्शन बिल्ड झालं. याबद्दल काहीही दुमत नाही. म्हणजे अगदी आकडेवारीतच सांगायचं झालं तर मी जी भारत जोडो यात्रा केली त्यानंतर लोक असं म्हणत होते की हमें ऐसे प्रधानमंत्री अभी है की जो खुद निर्णय ले सकते हैं और निर्णय इम्प्लिमेंट कर सकते, म्हणजे पाकिस्तानमध्ये घुसून वगैरे मारणं. आणि त्यामुळं जर 2019च्या निवडणुकीची जर आकडेवारी तुम्ही बघितली तर त्यावेळेला टर्नआउट झालाय 67.40% लोकांनी मतदान केलं, 0.96% म्हणजे जवळपास 1% मतं वाढलेली आहे 2014च्या तुलनेनं. भारतीय जनता पार्टीला 2014ला 282 जागा मिळालेल्या होत्या, पण या वेळेला म्हणजे पूर्ण 5 वर्षाचं सरकार सत्तेवर असून सुद्धा 303 जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या.
त्यांची जी जागा त्यांना अधिकच्या वाढवून मिळाल्या त्याच्यामध्ये जवळपास या ज्या 21 जागा होत्या त्याच्यामध्ये त्यांना पॉप्युलर वोट पर्सेंटेज 37.36%, स्विंग जो झाला मताचा तो 6.36% आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना मिळून जवळपास 336 जागा मिळालेल्या आहेत. सो हा जो बदल झाला तो स्पष्टपणे दिसत होता की पुलवामा नंतर जे लोकांच्या मनामध्ये या देशाच्या सुरक्षेबद्दलचे जे प्रश्न होते ते सर्जिकल स्ट्राईक्स नंतर बंद झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा अशी उजळून निघाली. त्यामुळे सत्यपाल मलिक ज्या दुसऱ्या गोष्टीकडे सूचित करतायत तिथं तो भाग झालेला असावा की इट वॉज आवर कम्प्लीट इंटेलिजन्स फेल्युअर इवन दो वी हॅड इंटेलिजन्स इनपुट, पण तरी सुद्धा आपण त्याकडे लक्ष दिलं नाही आणि दुर्दैवाने आपल्या जवानांचे बळी गेले. पण त्याचा अर्थ असा नाहीये की हा जो हल्ला आहे जसं श्री संजय राऊत सूचित करतायत किंवा श्री राज ठाकरे यांच्या जुन्या क्लिप काही माध्यमात दाखवल्या जात आहेत की हा जो कट आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टीने घडवला. एका सिंगल लाईनमध्ये सत्यपाल मलिक जे आज भारतीय जनता पार्टीच्या पूर्णपणे विरोधात उभे आहेत त्यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की हा कट श्री नरेंद्र मोदी किंवा भारतीय जनता पार्टीनं केला नाही. पण या घटनेचं नंतर आपल्या निवडणुकीमध्ये याचं यशामध्ये रूपांतर होऊ शकतं असं कदाचित भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना वाटलं असावं आणि म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. ते वाक्य ते बोलले की मुझे लगा की वो इस तरफ जा रहा है. पण युजली भारतामध्ये जेव्हा केव्हा दहशतवादी हल्ले झाले त्याच्या मागे पाकिस्तानच आहे आणि पाकिस्ताननं केलेल्या कोणत्याही हल्ल्याचा तुम्हाला आठवत असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री बदल झालेला आहे. श्री विलासराव देशमुख यांनी तो जो ताज हॉटेलवरती हल्ला झाला त्यानंतर तिथं पाहणी करण्यासाठी आपल्या चिरंजीवाला घेऊन गेले. गृहमंत्री आर पाटील या दोघांचीही गच्छंती झालेली होती, त्यांना दोघांनाही पदं सोडावी लागली होती. सो पाकिस्तानमधनं झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय राजकारणावरती मोठा परिणाम यापूर्वी पण झालेला आहे. तो तेव्हाही होणं अपेक्षित होतं. फक्त एक पाऊल ते पुढे असं गेलं की तेव्हा श्री नरेंद्र मोदी यांनी जो सर्जिकल स्ट्राईक केला त्यामुळं खूप मोठा बदल घडला. तो किती घडला तर राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाला त्यावेळेला ज्या 44 जागा मिळाल्या होत्या 2014 त्यात थोडीशी वाढ झाली, त्यांना 52 जागा मिळाल्या. सीट चेंज जे एक्सचेंज झाले ते फक्त 8 झाले आणि त्यांची मताची टक्केवारी जी 20.21% वगैरे असते ते 19.49% झाली. सो हे ते आजची ऍक्च्युअली फॅक्ट आहे की ते काय म्हणालेत आणि त्याच्यावरती राजकारण काय सुरू झालंय. आता सत्यपाल मलिक यांच्या या मुलाखतीतनं सुद्धा काही प्रश्न उपस्थित होतात. ते त्या राज्याचे गव्हर्नर होते, ते कॉन्स्टिट्युशनल पोझिशनला होते. ज्या वेळेला तुम्ही घटनात्मक जागेवरती बसता त्यावेळेला इतका दीर्घ, कारण हे इंटेलिजन्स फेल्युअर आहे याबद्दलची चर्चा तेव्हाही झालेली होती. पण आपल्याकडे अशा पद्धतीचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे याबद्दलची गोष्ट श्री सत्यपाल मलिक यांनी ते आता वेगळ्या वळणावरती जाईपर्यंत स्वतःकडेच ठेवून दिली आणि दॅट इज आय थिंक तेच खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करणार. कारण संपूर्ण मुलाखतीचा रोग हा भारतीय जनता पार्टी आणि त्यातल्या त्यात श्री नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका करण्याचा होता. पुढे त्यांनी ज्या पद्धतीनं श्री राहुल गांधी यांची स्तुती केलेली आहे त्यामुळे तिथेच त्या मुलाखतीतला जो अपेक्षित असा इम्पॅक्ट आहे. कारण शेवटी तुम्ही ऑब्जेक्टिव्हली बघितलं तर सत्यपाल मलिक हे जसे राजकारणी आहेत तसेच ते त्या कॉन्स्टिट्युशनल पोझिशनवरती असताना जर त्यांनी या गोष्टी देशाला सांगितल्या असत्या त्याच वेळेला सांगितल्या असत्या तर त्याचं गांभीर्य हे आज त्यांच्या मुलाखतीला आपण ज्या राजकीय प्रतिक्रिया येतात त्याहीपेक्षा अधिक गांभीर्यानं बघितलं असतं. कदाचित जे आज संजय राऊत सुचवू इच्छित आहेत ते त्याच वेळेला देशाला कळलं असतं की हो बाबा असं काहीतरी घडलंय. बट अगेन ही इज प्लेईंग व्हेरी सेफ. ते असं म्हणत नाहीयेत की भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदी यांनी हे घडवून आणले. ते म्हणतायत की हे पाकिस्ताननीच केलं होतं, फक्त त्या घटनेचं नंतर राजकारण झालं. आणि म्हणूनच सत्यपाल मलिक हे जे कॅरेक्टर आहे याबद्दल आपल्याला काही गोष्टी नीट समजून घ्यायला हव्यात. ज्या उत्तर प्रदेश आणि या राज्यातल्या भारत जोडो यात्रेचा मी उल्लेख केला तर इट इज इन्फ्लुएन्शियल. कारण जे काऊ बेल्ट आहे त्या काऊ बेल्टमध्ये जवळपास 280 ते 300 महत्वाच्या जागा आहेत. त्यात वेस्टर्न भारताचा पण भाग येतो, गुजरात आणि महाराष्ट्र. तिथे मध्ये त्या भागामध्ये वेगवेगळे जात समूह महत्वाचे आहेत. ते पंजाबमध्ये पण आहेत, ते उत्तर प्रदेशमध्ये पण आहेत आणि हरियाणामध्ये पण आहेत. अशा जाट समूहातले हे सत्यपाल मलिक आहेत. ते वेगवेगळ्या विधानं करण्यासाठी जसे प्रसिद्ध आहेत तसेच ते प्रदीर्घ काळ राजकारणात राहिलेले आहेत. त्यांनी अनेक पक्षही बदललेले आहेत. याचा अर्थ त्यांच्या वक्तव्याला कुठेही डिस्क्रेडिट करण्याचा प्रयत्न नाहीये. पण त्यांचं एक प्रोफाईल आपण नीट समजून घेऊ. ते कोण आहेत तर त्यांनी भारतीय क्रांती दल, लोकदल
मग काँग्रेस, मग बोफर्सचा जो काही वाद झाला त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडली आणि ते दीर्घकाळ लोकसभेमध्येही निवडून आलेले, ते राज्यसभेचेही सदस्य होते आणि 4 वेळेला राज्यपाल राहिलेले. त्यांनी नंतर जनमोर्चा बनवला काँग्रेस सोडल्यानंतर, नंतर ते जनता दलाच्या तिकिटावर निवडून आले. आय थिंक 2002 पासनं ते भारतीय जनता पार्टी सोबत आहेत. आता हा जो त्यांचा स्टिंट आहे 2007 ते 2022 या काळाचा, तो फक्त आणि फक्त राज्यपाल म्हणून आहे. म्हणजे गेली 2007 ते 22 इतका काळ ते राज्यपालाच्या भूमिकेमध्ये आहेत. दरवेळेला ते गोव्यात गेले, गोव्यातही त्यांना अतिशय कमी काळात हटवण्यात आलं. तो त्यांनी ज्या पद्धतीनं सरकारने त्यांना हटवलं तो किस्सा जरूर ऐकण्यासारखा आहे. त्याचं त्या किस्सातनं सुद्धा असं कळतंय की भारतीय जनता पार्टीमध्ये राहून, जसं आपले श्री नाना पटोले असतील, यशवंत सिन्हा जे माजी अर्थमंत्री आहेत ते, किंवा सत्यपाल मलिक, ही जी पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये असलेली मंडळी आहेत ती ज्यावेळेला सरकार या पक्षाला सोडतात किंवा सोडून बाहेर जाण्याच्या पातळीवरती उभी असतात त्यावेळेला ती ज्या पद्धतीची टीका करतात, जी भाषा वापरतात, ती जवळपास तशाच पद्धतीची त्यांची भाषा आहे. त्यांनी ते ज्या वेळेला राज्यपाल होते त्याच वेळेला शेतकरी आंदोलन, जे 3 कृषी कायद्याला विरोध करणारं झालं, त्याला पाठिंबा देणारी वक्तव्य केलेली होती. आणि म्हणून तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे RSSची काही मंडळी आपल्याकडे आली, त्यांनी भ्रष्टाचाराला पाठिंबा द्यावा वगैरे असं सुचवलं आणि शेतकरी आंदोलनात त्यांची वक्तव्य सतत वेगवेगळ्या गोष्टीवरती त्यांचं बोलणं असं असून सुद्धा सातत्यानं भारतीय जनता पार्टीने, स्पेशली नरेंद्र मोदी यांनी सत्यपाल मलिक यांना पाठीशी का घातलं, तर त्याचं उत्तर हे त्यांच्या सीझन पॉलिटिक्समध्ये असावं आणि ते ज्या जात समूहातून येतात त्या जाट समूहाचं राजकीय प्राबल्य याच्यामध्ये ते असावं. पण तरीही आज सत्यपाल मलिक यांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नानंतर काही गोष्टींची उत्तरं भारतीय जनता पार्टी देईल अशी अपेक्षा. अर्थात ते याचं किती महत्व वाढवू इच्छितात हे आहे की पुलवामा हल्ला ज्या गोष्टीमुळे, ज्या इंटेलिजन्स फेल्युअरमुळे घडला त्याचे तपशील अजून देशाला कळलेले नाही. की ही घटना घडल्यानंतर ते जे दुर्दैवी आपले जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबियाला न्याय मिळावा म्हणून कोणाचं इंटेलिजन्स फेल्युअर होतं, त्याबद्दलची कुणावर कारवाई झाली, कुठल्या राजकीय नेत्याला आपण काही प्रश्न विचारले, अशा कुठल्याही गोष्टीचा उल्लेख नंतर या देशानं पाहिलेला नाहीये. आणि म्हणून ती एक मिस्टरी आहे की पुलवामा हल्ला घडला. तो मिस्टरी या अर्थाने आहे की तो इतकं मोठं इंटेलिजन्स असून सुद्धा आपल्याकडे इतकं कसं दुर्लक्ष घडलं की याच्या मागे इतका मोठा अशा पद्धतीनं तो हल्ला होऊन गेला. सो या सगळ्या गोष्टीचा आज देशासमोर चर्चा होतीये. म्हणूनच आपण मधल्या ओळीतनं ह्याचा फक्त अर्थ लावायचा प्रयत्न केला. हे पुन्हा एकदा सांगतो की हे खरं आहे की पुलवामा हल्ल्यानंतर देशातल्या राजकारणामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा सेंटिमेंट आला. बहुतेकांना म्हणजे काँग्रेस पक्षानं आणून त्यावेळेला टीका करण्याचा प्रयत्न केला होता की पुलवामा हल्ल्याचे तपशील काय आहेत. त्यावेळेला ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीनं त्यावेळेला उत्तर दिलं त्यानंतर काँग्रेस सुद्धा हतबल झाली होती आणि पुलवामाची जी काही लाट आली त्या लाटेमध्ये 10% कदाचित मताचा एक मोठा स्विंग, कारण आता हा जो 6% मताचा स्विंग दिसतोय तो स्विंग हा भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांच्या बाजूने झाला आणि अतिशय मोठी, ज्याला लँडस्लाइड विक्ट्री आपण म्हणतो तशा पद्धतीचं यश भारतीय जनता पार्टीला मिळालं. त्यामुळं भारत यात्रा करत असताना मला जे लक्षात आलं होतं ते हेच होतं की वेगवेगळ्या योजना, अधिक पंतप्रधान असे की जे या देशाचं संरक्षण करू शकतात अशी जनतेमध्ये पसरलेली भावना, यामुळं भारतीय जनता पार्टीला 303 जागा वगैरे मिळण्यामध्ये मोठी मदत घडली. आणि त्यावेळेला जेवढे काही राजकीय पंडित विश्लेषण करत होते ते सपशेल खोटं ठरलं आणि सलग दुसऱ्या वेळेला 300हून अधिक आपल्या आघाडीला जागा मिळवणारा भारतीय जनता पार्टी हा महत्वाचा राजकीय पक्ष बनला. सो थांबूया आपण इथे. प्रयत्न काय आपला की ऑब्जेक्टिव्हली आपण ह्या गोष्टीकडे बघू. काही भाजपच्या मंडळींना आजची ही मधली वेळ खूप आवडेल. जे भाजपचे आणि स्पेशली नरेंद्र मोदी यांचे टीकाकार आहेत त्यांना असं वाटेल की आम्ही भाजपची बाजू वगैरे घेतली. असं बिलकुल नाही. मधल्या वेळीतनं फक्त आणि फक्त तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह विश्लेषण बघायला मिळेल आणि त्या विश्लेषणातून आपण हा प्रयत्न करू की या ज्या घटना तुम्हाला समोर दिसत आहेत त्या घटनेचे मधले अर्थ काय आहेत. कारण सत्यपाल मलिक यांची पुढची वाटचाल कुठं असेल हे त्यांनीच स्वतःच आपल्या शेवटच्या ओळीमध्ये सांगितलंय की ही लाईक्स राहुल गांधी मच आणि राहुल गांधी त्यांना सभागृहात बोलू द्यायला पाहिजे होतं वगैरे, अदानी यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं खूप मोठं नुकसान होईल वगैरे, हे आपल्या स्वतःच ह्या गोष्टी स्वयंस्पष्ट आहेत. त्यापेक्षा अधिक बोलणे न लागो. सो थांबूया आपण इथे. मी एबीपी माझा, आम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. तुम्ही आमचे हे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक करायला लागा, शेअर करा आमचे व्हिडिओ आणि जर तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना करायच्या असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये त्या जरूर करा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.